भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वियोग का झाला? पौराणिक कथेनुसार देवी लक्ष्मीचं स्वयंवर आयोजित करण्यात आलं होतं. पण देवी लक्ष्मीने आधीच आपल्या मनात नारायणाला स्थान दिलं होतं. देवी लक्ष्मीने नारायणाला आपला पती म्हणून निवडलं होतं. पण नारद मुनी देखील लक्ष्मीसोबत विवाह करण्यास इच्छुक होते. तेव्हा नारदाने विचार केला की त्यांना हरीच्या रूपात पाहून देवी लक्ष्मी त्यांचं वरण करतील. तेव्हा नारद हे भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांनी हरीप्रमाणे सुंदर रूप मागितलं. प्रभू नारायणाने त्यांची ही इच्छा पूर्ण करत त्यांना हरिरूप दिलं. हरिरूपात नारद जेव्हा राजकुमारी लक्ष्मीच्या स्वयंवरात पोहोचले तेव्हा त्यांना विश्वास होता की राजकुमारी लक्ष्मी त्यांच्याच गळ्यात वरमाला घालेल. पण असं झालं नाही. राजकुमारीने नारद यांच्या गळ्यात नाही तर नारायणांच्या गळ्यात वरमाला घातली. त्यानंतर नारदजी तेथून निराश होऊन परतत होते. तेव्हा त्यांनी रस्त्यात एका जलाशयात स्वतःचा चेहरा पाहिला. आपला चेहरा पाहून नारद हैराण झाले, कारण त्यांचा चेहरा हा माकडासारखा दिसत होता. हरीचे दोन अर्थ होतात. हरीचा एक अर्थ विष्णू असा होतो तर एक अर्थ माकड असा होतो. भगवान विष्णूने नारदाला माकडाचं रूप दिलं. नारद यांना कळालं की भगवान विष्णूने त्यांच्यासोबत कपट केला. त्यामुळे नारद अत्यंत क्रोधित झाले. नारदांनी थेट वैकुंठ गाठलं आणि आक्रमक होऊन नारायणाला श्राप दिला की तुम्हाला मनुष्य रूपात जन्म घेऊन पृथ्वीवर जावं लागेल. ज्या प्रकारे मला स्त्रीवियोग सहन करावा लागला त्याचप्रमाणे तुम्हालाही पत्नी वियोग सहन करावा लागेल. त्यामुळे प्रभू राम आणि माता सीतेच्या रूपात जन्म घेऊन नारायण आणि देवी लक्ष्मीला वियोग सहन करावा लागला होता. अशी आहे नारायण आणि लक्ष्मी यांच्या वियोगाची कथा. त्यानंतर आपण पाहणार आहोत की लक्ष्मी ही एका ठिकाणी कधीच टिकत नाही, तर माता लक्ष्मी इतकी चंचल का आहे त्याबद्दल पाहणार आहोत. एकदा हा प्रश्न महर्षी नारदांनी ब्रह्माजींना विचारला होता. माता लक्ष्मी इतकी चंचल का आहे? त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ब्रह्माजी म्हणाले, जर लक्ष्मी एखाद्या स्थानी कायम असेल तर ती व्यक्ती पृथ्वीवरील अभिमानाने भंग पावून निरनिराळ्या दृश्यकृत्यांमध्ये गुंतून जाईल. या कारणासाठी देवयोगानं लक्ष्मीजींना चंचल मन दिले आहे. या संपूर्ण त्रैलोक्यात लक्ष्मी जर कुणाच्या अधीन असेल तर ती श्री विष्णू आहे. लक्ष्मीजींचे अस्तित्व विष्णूजींच्या गुरुत्वाकर्षणात विलीन झाले आहे. त्यामुळे लक्ष्मीजींना प्रसन्न करण्यापूर्वी विष्णूजींना प्रसन्न करणे आवश्यक आहे. जे मनापासून विष्णूजींची पूजा करतात त्यांना लक्ष्मीची कृपा सहज
मिळू शकते. भगवान विष्णूंच्या भक्तांवर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते. माता लक्ष्मी ही जरी चंचल असली तरी आपण काही उपाय करून तिला आपल्याजवळ ठेवू शकतो. तर असे कोणते उपाय आहेत की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल, ते उपाय आता आपण जाणून घेणार आहोत. या उपायांनी होईल माता लक्ष्मी प्रसन्न. शुक्रवारी अष्टलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीच्या 8 रूपांची पूजा करावी. ही पूजा रात्री करावी. ही पूजा सूर्यास्तानंतर कधीही करू नये. यासोबत लक्ष्मीच्या प्रिय श्रीयंत्रांची पूजा करावी. श्रीयंत्रांची पूजा करण्याबरोबर त्यात बनवलेल्या प्रत्येक कोणाकडे पाहावे. असे केल्यानं देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक संकटे टळतात. अष्टलक्ष्मीच्या पूजेच्या वेळी लक्ष्मीला कमळ आणि गुलाबाची फुले अर्पण करावी. असे केल्यानं देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल. जर तुमचे पैसे चोरीला गेले असेल किंवा कुठेतरी अडकले असेल तर तुम्ही शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर, गूळ, मैदा किंवा इतर कोणतीही पांढरी गोड वस्तू खाऊ घालावी. घरात काळ्या मुंग्या येणं हे सुख आणि समृद्धीचं लक्षण आहे. म्हणूनच त्यांना अन्न मिळाले पाहिजे. तसेच त्यांना मारण्याची चूक देखील करू नये. शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीला गूळ आणि फुटाण्यांचा नैवेद्य दाखवावा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न राहते. माता लक्ष्मी प्रसन्न राहण्यासाठी अनेक उपाय आहेत. ते आपण सांगितलेले